ने हफ्ते का नहीं नहीं हफ्ते में आज का दिन कौन सा है? हैं? हफ्ते, वेरी गुड। फर्स्ट डे, तो फर्स्ट डे हम वर्शिप से स्टार्ट करते हैं, हमें है ना। ये वीक में जैसे 6 दिन परमेश्वर ने सब चीज बनाया और 7वें दिन पे रेस्ट किया, तो उस जैसे कुछ वर्शिप या प्रेयर हम लोग कर सकते हैं क्या आने वाले दिन में? जैसे कि आज का पहला दिन समझो, तो आज के पहले दिन उत्पत्ति पहला अध्याय और उसका तीसरा वचन, परमेश्वर ने कहा कि प्रकाश हो और प्रकाश हो गया, और प्रकाश को उसने दिन और अंधियारे को रात बोला है। फर्स्ट डे, थैंक यू जीसस। क्या किया? लाइट को डार्कनेस से अलग किया। तो अपने लाइफ में भी प्रकाश और अंधकार अलग अलग हो जाना चाहिए। कोई कंफ्यूजन नहीं रहना चाहिए क्या लाइट है और क्या डार्कनेस है। मुझे हमने क्या करना चाहिए, ये करना चाहिए, वो करना चाहिए। नो कंफ्यूजन। ये प्रार्थना करेंगे अभी। हालेलुया। सब लोग ये अपने लिए प्रार्थना करो, पर्सनली प्रार्थना करो, प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक जीवनासाठी प्रार्थना करा की आमच्या घरामध्ये, मनामध्ये, जीवनामध्ये, कुटुंबामध्ये कुठला संभ्रम राहणार नाही, दिवस आणि रात्र एक दिसणार नाही। तर देवाने जसं दिवस आणि रात्र वेगळं केलं, त्याप्रमाणे देवाने आज आपल्या जीवनामध्ये एक वेगळंपण त्याने आणावं। जे प्रकाश आहे ते प्रकाश असावं, जे अंधकार आहे ते अंधकार असावं। प्रकाश आणि अंधकार एक नसावं, एकत्र नसावं, परंतु त्यांनी वेगळं केलं जावं, अशी प्रार्थना आपण करूयात। मला असं वाटतंय की आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये ना एक संभ्रम आहे, मिक्स फिलिंग आहे, हे का ते, हे का ते, हे का ते। तर आज आपल्याला त्या गोष्टीपासून देवाने वेगळं करावं म्हणून प्रार्थना करा की हे फक्त देव करू शकतोय। देवच फक्त प्रकाशाला अंधकार पासून वेगळं करू शकतोय, है ना। आणि आपल्याला डिसायसिव्ह मोड वरती घेऊन येणार आहे की एक निर्णयात्मक गोष्ट आपल्याला तो देव करणार आहे। हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद। वैयक्तिकसाठी प्रार्थना करा, ह्याच्या त्याच्यासाठी प्रार्थना करू नका, तुमचं स्वतःसाठी जास्तीत जास्त तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा। हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। ग्रेशियस हेवनली फादर, लॉर्ड, you said let there be light and there was light. We pray Lord God, हे देवा तू प्रकाश बोलला आणि प्रकाश झाला, त्यावेळेस आपण प्रार्थना करतो की आमच्या जीवनामध्ये आज ख्रिस्त म्हणताना प्रकाश तू कर, आमच्या जीवनामध्ये प्रकाश तू कर। आमच्या जीवनामध्ये जे प्रकाश आहे त्याला अंधकार पासून वेगळं कर, अशी प्रार्थना आज आम्ही ह्या दिवशी, पहिल्या दिवशी करतो। आम्ही तुझी आराधना करतो, तुझी उपासना करतो। आज आम्हाला अंधकार बरोबर राहायचं नाहीये, तर आम्हाला प्रकाशाची प्रजा म्हणून राहायचंय, आम्हाला प्रकाशामध्ये राहायचंय। कुठल्या कन्फ्युजन मध्ये, डाऊट मध्ये नाही राहायचंय, संभ्रम मध्ये राहायचं नाहीये। हे करू का ते करू, इथं जाऊ का तिथं जाऊ, हे असं बरोबर आहे की ते बरोबर आहे, या सगळ्या गोष्टीमधून आम्हाला तू आज सुटका दे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने। आम्ही फक्त तुझ्या वाणीकडे लक्ष देऊ आणि त्याच्या मार्गामध्ये आम्ही चालू, असे तुझे दयेने कृपेने कर, अशी प्रार्थना आम्ही करतो। तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक। आमेन, आमेन, हालेलुया। अजून पण तुम्हाला थोडा कधी वेळ असेल तर या गोष्टीवरती प्रार्थना करा, कारण की आपल्या जीवनामध्ये संभ्रम निघाला पाहिजे, की कन्फ्युजन राहतंय ना की हे करायचं नाही करायचं, करायचं नाही करायचं, त्याच्यामुळे टाइम वेस्ट होतं, एनर्जी वेस्ट होते आणि डाऊट निर्माण होतं, अविश्वास निर्माण होतं, गौरव होत नाही, खूप काय गोष्टी निगेटिव्ह मध्ये जातात आणि कदाचित हानी पण होते। जे तू नजर करम दी पावे ते खुली मेरी जान सती,